वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी सुरू झालेले आहे। त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर इमारती पूर्ण झालेले आहे, परंतु त्या इमारतीमध्ये इक्विपमेंट नसल्यामुळे त्या इमारतीमध्ये अजूनही या महाविद्यालयांचं स्थानांतर झालेलं नाही। त्या विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर प्राध्यापकाची ही कमतरता आहे, ती सुद्धा पूर्ण करणं ही या ठिकाणी गरजेचं आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये धान शेतीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे भौगोलिक परिस्थिती चांगली नाही। चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धानाचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं। धानाला बोनससुद्धा शासनाने जाहीर करून त्यांना पुरेशा प्रमाणात बोनससुद्धा अजूनही दिलेला नाहीत। तसेच इलेक्ट्रिक विद्युत कनेक्शन देत असताना शासनाने आता विद्युत कनेक्शन या ठिकाणी बंद केलेले आहेत। त्या डिमांडच्या रूपानं करोडो रुपये शासनाकडे त्या ठिकाणी घेतले गेलेले आहे आणि त्यांना आता हे डिमांडच्या स्वरूपात घेतली गेलेली रक्कम परत करण्याचं धोरण शासनाने स्वीकारलेलं नाही। हे परत करत असताना शासनाने त्याच्यावरती GST कापून परत केल्या जात आहे आणि इकडे सोलरच्या माध्यमातून वीज पंप चालवण्याचं धोरण शासनाने अवलंबलेलं आहे। या ठिकाणी चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि पावसाळ्यामध्ये धानाला किंवा शेतीला पाणी देत असताना सोलर पंप काम करीत नाही। त्यामुळं कमीत कमी विशेष बाब म्हणून या चंद्रपूर, गडचिरोली आणि धान उत्पादक जे शेतकरी आहे त्यांच्याकडे सोलरची सुविधा न देता त्यांना वीज कनेक्शन देऊन विद्युत पुरवठा करावा, यासाठी मी शासनाकडे या ठिकाणी मागणी करतो आहोत।